Thank you. यानंतर आपले प्रमुख पाहुणे संस्थेचे पदाधिकारी आणि सर्व मान्यवर भारताचा इतिहास आपल्याला दाखवणार आहे. 1200 काळ ते स्वातंत्र्यापर्यंतचा काळ. आमचा हा जो काळ आहे तो 1200चा काळ आहे. जेव्हा भारत देश सुजलाम सुफलाम होता, आपल्याला गाणं माहितीच आहे, डाळ बसले की केडिया करके सेरा भाग राज्य करू लागले आणि त्याच्यावेळेस त्या सगळ्या लोकांनी देशावर राज्य केलं फक्त 27 तारीख आणि त्यानंतर या काळामध्ये या कालावधीच्या काळामध्ये भारतभर आणि महाराष्ट्रभर फिरून त्यांनी चांगलं कार्य केलं, लोकांना शिकवण दिली. ते सगळ्या शिकवणीचं कोणती शिकवण दिली आणि त्यांना एक आधार मिळाला आणि त्यांच्या जीवनात ज्यावेळी जे भारतभर फिरले, महाराष्ट्रभर फिरले, त्यावेळी त्यांनी जे अंधश्रद्धा वगैरे जे वाढलेलं त्यातून लोकांना उद्देश केला. तसंच ज्ञानेश्वरांच्या जीवनाशी एक प्रसंग ते दाखवलेला आहे की चांगले त्यांना कमी समजलं. तसंच इकडे संत एकनाथांनी पण स्वतःच्या आचरणातून त्यांनी आपलं दाखवून दिलं की जातीभेद मानायचं नाही आणि कोणावर चक्रधर स्वामींचा तर बाकीच्या भक्तीचा प्रसार केला आणि या ठिकाणी कीर्तन करून त्यांनी लोकांना उपदेश केले की तुम्ही एकत्र या आणि जेव्हा तुमची एकजूट होईल त्यावेळी तुम्ही कोणतेही कार्य चांगलं केलं तो अन्याय करू शकता, तो अन्यायांना वाचा पडेल आणि मग लोकांना एक दिशा मिळाली, आधार मिळाला, आत्मविश्वास झाला. त्यांना देवाचीच कृपा झाली होती आणि शिवबाळाला जन्म दिला 19 फेब्रुवारी 1630 मध्ये आणि हे जन्मस्थळ शिवनेरीवर आहे ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यातून स्वराज्याचा उदय त्या जे आहेत बाबाजींचे शिवराय यांना की आपल्याला स्वराज्यासाठी काय केलं पाहिजे त्यांच्या ह्या बालगोष्टीतून त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसेच दादोजी कोंडदेव यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे आणि त्याचा हा प्रसंग इथे उभा केलेला आहे. शिवरायांचं बालपण शिवरायांचे 8वे शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. हिमालयाने महाभारत पाहिले तर सह्याद्रीने प्रत्यक्ष शिवभारत घडविले. पराक्रम, शिस्त, स्वामिनिष्ठा, राजनिष्ठा यांच्या असंख्य कथा घटना या सर्व प्रसंगांचा सह्याद्री हा एकमेव साक्षीदार आहे. स्वराज्याचा इतिहास सुरू झाला शिवनेरीवर आणि पोहोचला रायगडावर. या प्रवासातील गडागडांनी आणि किल्ल्यांनी हिंदवी स्वराज्याचे शत्रूंपासून संरक्षण केले. शिवरायांनी आपल्या मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली खरी, पण शिवरायांच्या मते किल्ल्यांशिवाय कसले स्वराज्य, ज्याचे किल्ले त्याचे राज्य. किल्ला ताब्यात असला की आजूबाजूच्या प्रदेशावर सत्ता चालते. तेव्हा प्रथम शिवरायांनी तोरणा किल्ला ताब्यात घेतला आणि स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर 1, 2, 3, 4 नाही तर
सुमारे 300 किल्ले शिवरायांनी जिंकले. शिवरायांनी जिंकलेल्या 300 किल्ल्यांपैकी काही भुईकोट तर काही डोंगरी किल्ले तर काही जलदुर्ग होते. भुईकोट म्हणजे जमिनीवरील किल्ले. शिवरायांच्या मते डोंगरी किल्ला म्हणजे राज्याचा मुख्य आधार असतो. म्हणून शिवरायांनी प्रथम तोरणा किल्ला ताब्यात घेऊन स्वराज्याचे तोरण बांधले आणि त्यानंतर अनेक डोंगरी किल्ले त्यांनी ताब्यात घेतले. इंग्रज, पोर्तुगीज, सिद्धी, डच यांसारख्या शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करण्यासाठी शिवरायांनी आरमार निर्माण केले. आरमार म्हणजे युद्ध नौकाचे तांडे. आरमाराबरोबरच शिवरायांनी काही सागरी किल्ले देखील तयार केले. या सर्व किल्ल्यांची माहिती तुम्हाला आमच्या प्रदर्शनातून बघायला मिळेल. जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी. त्रासून गेली होती. या गुलामगिरीतून तिला मुक्त करण्यासाठी शिवराय आपल्या सवंगड्यांसह रायरेश्वराच्या मंदिरात हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. या पुढील अधिक माहिती तुम्ही इथे वाचू शकता. बाद में लिया तीन प्रकारचे किल्ले शिवरायांकडे. तू पुढे जा. तू बाहेर आहे. तू बाहेर आहे. कुठे? सगळे तसेच फोटो आहेत सर लावलेले. सर फक्त असं चालत फिरून बघायचं. ओके. हे फिरत फिरत म्हणजे मग तो फील येतो. राजाश्री भिडे म्हणून आहे, त्यांच्या ओळखीचे एक सर आहेत, त्यांनी हे केलेलं आहे. त्यांनी हे केलं. आपल्या शाळेत कुठे सांगितलं होतं. फर्स्ट टाइम आपण बघतोय. रायगड आहे, रायगडावरचे ते फोटो आहे. खाली ते मुलांनी प्रकल्प केलेत ते ठेवले. ते थोडे इकडे घ्या, थोडे हे पण दिसत हां येस सर. हे फिरून बघा, तुम्हाला जवळ आल्याचं फील येईल. समोरचं पिक्चर ते साईड मागे पुढे छान दिसते. मागे पुढे झालं की हां खोली आणि त्याचे हे जाणवते. काव्यदेव विद्यालय इंग्रजी माध्यम अंधेरी शाखा या शाळेतर्फे हा प्रकल्प 26 ते 1857चा कालखंड तुम्ही इथे पाहू शकाल. मुघल साम्राज्य Babur was the first ruler and he ascended the throne at the age of 14. ताजमहालाची प्रतिकृती Akbar is known as one of the tall kings among the tall among all the kings of अनेक the कलांचे Mughal दृश्य Empire. तुम्हाला या He स्टॉलमध्ये ascended the throne at the age of 13 and that continues for over 50 years till his death. Then there are emperors like Jahangir, Shah Jahan and Aurangzeb. Here we have Top level in their period, golden period, and where it started the decline of the Mughal Empire. after Aurangzeb. काव्यदेव विद्यालय इंग्रजी माध्यम अंधेरी शाळेतर्फे लावण्यात आलेला हा स्टॉल. Show the game also. There is a questionnaire here. They will get a star. Oh, okay. No prize, no chocolate, only a star. Stars. And there's a selfie point just to So they can stand behind that. सेल्फी पॉईंट They will feel And here. brand also. सम्राटाच्या विश्वासाचे फोटो जवळ Just a fun activity for the kids.
या शाळेतर्फे मांडण्यात आलेला हा प्रकल्प अशी सोय विद्यालय प्राथमिक विभागातर्फे मांडण्यात आलेला हा प्रकल्प आहे. याचंही दर्शन या स्टॉलमध्ये होते. अनेक नाविन्यपूर्ण कल्पना घेऊन सजवलेला हा स्टॉल कोणत्याही देशाचा इतिहास हा त्या देशाच्या वर्तमान काळाचा आणि भविष्याचा आणि स्फूर्तिदायक इतिहास लागलेला आहे. इतिहासाचा प्रत्येक कालखंड हा भारतीय मनाला प्रेरणा देणारा आहे. स्टॉल क्रमांक 5 पार्लेटियस विद्यालय ICSE या शाळेतर्फे लावण्यात आलेला आहे. हा या स्टॉलचा विषय आहे. 1857 पासून 1905 पर्यंतचा कालखंड हा इथं आपल्याला पाहता येणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक हे सुद्धा प्रमुखांचं स्वागत करण्यासाठी आलेले. Where the mind is without fear and the head is held high, where knowledge is free, such is my India, which Guruji Rabindranath Tagore envisioned and my fellow freedom fighters succeeded in achieving. A lot of sacrifices, selflessness went into this tireless struggle, which spanned a period of almost 90 years, longest ever in the history of mankind. I will now expose the British left no stone unturned to retain and establish their hold on India. I will now expose some of the selfish policies. One of them was the doctrine of lapse. It was introduced by Lord Dalhousie. The British government will not allow an adopted child to succeed the throne. A kingdom without a natural heir will become the part of the British Empire. The doctrine of lapse left the rulers of kingdoms like Satara, Jhansi, Nagpur, Udaipur, Jaipur and Sambalpur shattered. British will not let my son to rule my kingdom. They might even kill him. I want to protect him. I will help you, Rani Sahiba. No harm will come to your son. The British cannot kill him as long as I am alive. The British has discontinued my royal pension because I am an adopted son, Nana Sahib. I shall fight for my right till the end. I will not allow the British to destroy the mosques and the temples under the pretext of granting freedom of religion. They are trying to spread Christianity. I shall not let them succeed in this plan. Bahadur Shah Zafar was imprisoned and exiled in Rangoon. The British continued to oppress the Indians in various ways. The final stroke was the compulsion to use the fat-coated cartridges in the Enfield rifles. Use the cartridges which we give you. No, you will have to. I will not. No. No, you will have to. No, you will have to. You will have to. You will have to. Mangal Pandey was hanged to death for having shot a British officer, but his death was not in vain. It inspired people from various parts of India to rise in revolt. The revolt did not bring out the desired results, but it shook the confidence of the British. The rule of English East India Company had come to an end. The power to rule over India was transferred directly to the British Crown, Queen Victoria. The Queen's proclamation was announced by Lord Canning on 1st November 1858 at Allahabad.
British should not interfere in the social and religious affairs of the Indians. All Indians and Europeans will be treated equally in the matters pertaining to education and job procurement. Participants of the revolt will be pardoned except those found guilty of murder of any Britisher. The British will make a concerted effort to promote industrial growth in India. British will now strive to improve the living conditions of the Indians. Thank you. The Queen's proclamation paved the way for an intensified revolt by the Indians against the British. Thank you. आपल्याला पाहता येणार आहे पुढचा स्कॉलर. Some of the policies followed by the British after the revolt of 1857 proved to be beneficial for the growth of nationalism in India. The first such change was the establishment of an effective press, transport and communication. The British tried to link various parts of India with a good network of roads and railways for their own benefit, not realizing that this move would benefit Indian nationalism greatly and would foster a spirit of patriotism. Newspapers like the Kesari and Maratha also inspired Indian nationalists. Bankim Chandra Chatterjee's Bande Matram from his book Anand Mat became the war cry for all Indians. Some of my fellow Indians who were not political participants worked relentlessly to make the Indians aware of the socio-religious evils prevalent in their lives and motivated them to change their outlook. Some of these reformers were Raja Ram Mohan Roy. I am deeply grieved at the status of women in my country, where women are worshipped in the form of Lord Lakshmi and Saraswati. I have decided to work towards abolishing these inhuman practices of sati and child marriage and to establish widow remarriage. Mahatma Jyotiba Phule. विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्तेविना शूद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येने केले. एक पुरुष शिकला तर फक्त तोच शिक्षित होतो, पण जर एक स्त्री शिकली तर अख्खं कुटुंब शिक्षित होतं. Swami Dayanand Saraswati. I uphold all that is Indian and have a great respect for the culture of my country, to promote which I have established the Arya Samaj and have given my fellow Indians the slogan, India for the Indians. And Swami Vivekanand. I believe in a casteless society without hierarchy. I advocate equality among all human beings. I have established the Ramakrishna Mission to propagate my ideologies and bring about social change. In 1877, my country was grappling with severe natural calamities like famine and plague. But the British remained unaffected. Instead of providing relief to the victims of these calamities, they were busy merrymaking. In Delhi, a grand darbar or celebration was held to commemorate Queen Victoria's ascension to power. The Indian patriotic spirit was gaining ground, and the British began to fear that retaining their hold over India would be difficult. They therefore changed their strategy and decided to divide the highly volatile center of Indian nationalism, namely Bengal. The British Viceroy Lord Curzon announced, provisions for the partition of Bengal. My government has decided that the fertile province of Bengal is too large for one governor to rule efficiently. Hence, we are creating a separate province of East Bengal comprising of places like Assam, Chittagong and Dhaka, with Dhaka as its new capital. The rest of the places will be part of West Bengal and Calcutta will be the capital. Bande Mataram! Bande Mataram! Inqilab Zindabad! Inqilab Zindabad! Although the motive spelled out was that of improving administrative efficiency, the move was actually directed towards weakening the Hindu-Muslim bond, which had strengthened after the revolt. Give away British jobs! Give up the titles. Support Indian craftsmen. Bande Mataram! Bande Mataram! These two movements, the Swadeshi and boycott, were direct outcomes of the British decision to partition Bengal. These movements were the forerunners of Mahatma Gandhi's non-cooperation movement. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच.
स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच यांचं योगदान स्वातंत्र्य लढ्याचं हे आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे. परांजपे विद्यालय माध्यमिक विभाग आपल्यासमोर सादर करत आहे. सुस्वागत. पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे परांजपे विद्यालय माध्यमिक शाळा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत भारतीय स्वातंत्र्य संग्रामातील असहकार पर्व. तो काळ होता 1920चा. लोकमान्य टिळकांच्या निधनानंतर राष्ट्रीय चळवळीची धुरा सोपवली गेली ती महात्मा गांधींकडे. महात्मा गांधींच्या प्रभावी नेतृत्वामुळे राष्ट्रीय चळवळ अधिक व्यापक बनली आणि सुरू झाले भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे एक नवे पर्व, असहकार पर्व. असहकाराचा अर्थ होता इंग्रज सरकारला कोणत्याच बाबतीत सहकार्य करायचे नाही. भारतीयांना गुलामगिरीत टाकणारे आणि त्यांचा अमानुष छळ करणाऱ्या या इंग्रज सरकारला यापुढे कोणत्याच बाबतीत सहकार्य करायचे नाही, असहकार पुकारायचा आणि त्यातूनच उभी राहिली ही असहकार चळवळ. पाहूया सर्वात आधी या असहकार चळवळीची पार्श्वभूमी. दक्षिण आफ्रिकेतील कार्य. महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरुवात केली ती सर्वात आधी दक्षिण आफ्रिकेत. तेथील गोऱ्या राजवटीकडून आफ्रिकेतील कृष्णवर्णीयांवर होणारा अन्याय नाहीसा केला. तेथील काळा गोरा असा भारतात आल्यावर त्यांनी भारतभर दौरा केला आणि येथील शेतकरी व कामगार यांचे प्रश्न हाती घेतले व त्यांच्यावरील होणारा अन्याय दूर करण्याचे जणू व्रतच अंगीकारले. सत्याग्रह. महात्मा गांधींनी भारतात प्रथमच सत्याग्रहाचे एक अभिनव तंत्र वापरले, चंपारण्य सत्याग्रह. इसवी सन 1917. नुकताच या सत्याग्रहाला 100 वर्ष पूर्ण झाली. 1917 मध्ये बिहारमधील चंपारण्य येथील ब्रिटिश मळेवाले शेतकऱ्यांना नीळ पिकवण्याची सक्ती केली, कारण नीळ, कापूस, तंबाखू ही नगदी पिके होती. त्यातून त्यांना अमाप पैसा मिळेल. गांधीजींनी या पिळवणुकीविरुद्ध सत्याग्रह केला व शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. खेडा सत्याग्रह. जलियांवाला बाग.
असहकार करणारे अनेक पहले लाठी पकड़े चलते थे वो शान से, सालिम कांपे थर 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 सुनकर उनका नाम रे। पग था उनका छोटा सा और सरपट उनकी चाल रे, दुबले से पतले से थे वो चलते सीना तान गए। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। सगळ्या इतिहासाचं दर्शन उस वक्त की है राजकीय विद्यालयातर्फे जब पहले महायुद्ध हा में प्रकल्प हिंदुस्तानियों ने विदेशी सरकार की तन मन धन से सहायता की और इसके बदले में भारतीयों को मिला रॉलेट बिल। रॉलेट बिल में पुलिस को बिना वारंट के लोगों को गिरफ्तार करने, नजरबंद करने और तलाशी लेने के पूरे अधिकार दे दिए। अदालतों में पैरवी करने की मनाही कर दी गई। इस कानून का सीधा सा मतलब था व्यक्तिगत स्वतंत्रता का अंत। हमारा पहला प्रस्ताव है कि काला कानून रॉलेट टैक्स वापस किया जाए। रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स पूरे देश में हड़ताल हुई। पंजाब के सभी नगरों में यह हड़ताल शांतिपूर्वक रही। 9 अप्रैल के दिन रामनवमी थी। रामनवमी के अवसर पर अमृतसर में हिंदू मुसलमानों ने जुलूस निकाला। महात्मा गांधी की, महात्मा गांधी की, भारत माता की, भारत माता की, महात्मा गांधी की, भारत माता की, महात्मा गांधी की। भारत माता की, भारत माता की बाहर के सामने नारे लगाने की ऐसी हिम्मत। मुझे सिर्फ बेहतर मौके का इंतजार करना होगा। भाइयों और बहनों, सुनिए सुनिए भाइयों और बहनों, माताओं और बच्चों, आज की सभा में हम कुछ जरूरी प्रस्ताव रखना चाहते हैं। हमें उम्मीद है कि आप सब हमारा साथ देंगे। भारत माता की, भारत माता की, भारत माता की। इन प्रस्तावों को पास करके हम इन्हें सरकार के पास भेजेंगे ताकि हमारी मांगे फौरन पूरी की जा सके। हमारी मांगे पूरी करो, हमारी मांगे पूरी करो। हमारा पहला प्रस्ताव है कि काला कानून रॉलेट टैक्स वापस किया जाए। रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स रॉलेट टैक्स सकती है कि डॉक्टर सत्यपाल और डॉक्टर किचलू को रिहा किया जाए। रिहा करो, रिहा करो, रिहा करो, रिहा करो। सभा चल रही और उधर जनरल डायर अपने सिपाहियों के साथ जलियांवाला बाग के एकमात्र दरवाजे पर आ गया। जलियांवाला बाग की चारों ओर दीवारों थी और केवल एक ही दरवाजा था जिससे अंदर आया जाया जा सकता था। इसी दरवाजे पर लाल के सैनिकों ने अपने खूनी पत्रों के दान I said fire! Fire! Gunda laine! I said fire! 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 लोग एकमात्र दरवाजे की ओर भागे और गोलियां उन्हें फेंक दी गईं। कुछ लोग दीवारों पर चढ़े जिससे कि दूसरी ओर कूदा जा सके, लेकिन
कोशिश बेकार है। गोलियों की बौछारों से बचने के लिए कुछ खून में भी कूदे, लेकिन मौत उनका वहां भी इंतजार कर रही है। उन्होंने 10 मिनट तक मौत का नंगा नाच लड़ा। I said fire! सर कारतूस खत्म हो गई है। Shut up! About that! जलियांवाला बाग। खिलाफत चळवळ, असहकार चळवळ या चळवळी हा स्वातंत्र्य लढ्याचा अविभाज्य भाग। भारत माता की जय। कृपया शांत हो जाए। अब आपके सामने गांधी जी अपने विचार प्रकट करेंगे। जिंदाबाद महात्मा गांधी, जिंदाबाद महात्मा गांधी, जिंदाबाद जिंदाबाद। मेरे प्यारे भाइयों और बहनों, इस समय हमारे सामने बहुत बड़ी समस्या है। हम सबको मिलकर इसका सामना करना होगा। हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सभी को अन्याय और अत्याचारों के खिलाफ आवाज उठानी होगी। हम पर बहुत जुल्म हो रहे हैं। जब जी चाहता है ब्रिटिश सरकार हमारे नेताओं को जेलों में ठूंस देती है। हमें बोलने नहीं दिया जाता। चाहे हम शांति से अपनी बात कहना चाहें, हमारा मुंह बंद कर दिया जाता है। हम अब जुल्म नहीं सहेंगे, हम अन्याय का सामना करेंगे। वो हमारा मुंह बंद करें या हमें जान से मार डालें, अब हम उनके अत्याचार नहीं सहेंगे। हम अब ईट का जवाब बदल देंगे। देखिए देखिए, शांत हो जाइए, शांत हो जाइए। हमें धैर्य से काम लेना है, धैर्य से। क्रोध से कोई काम नहीं। मैं आप सबसे वायदा लेना चाहता हूं कि आप सब सत्य और अहिंसा के मार्ग पर चलकर ही स्वराज्य की बात करेंगे। हमें हिंसा का जवाब हिंसा से नहीं देना है। असहयोग आंदोलन में सुना है सभी सरकारी नौकरों ने इस्तीफे देने शुरू कर दिए और जनाब विदेशी सामान का बहिष्कार भी हो रहा है। जब इन अंग्रेजों का सामान ही न बिकेगा तब ये हिलेंगे तो सही और हमारे भाइयों को बनाया माल बाजार में बिकेगा। हमारी नजरें तो गांधी जी पर टिकी। देखिए क्या होता है। गांधी जी के साथ हम सब एक हैं, बस इशारे की जरूरत है। अब तक मैं पंजाब में निरीह लोगों पर हुए अत्याचारों के बारे में ही सरकार से लड़ता आ रहा था, लेकिन हमारे मुसलमान भाइयों के धार्मिक स्थानों को लेकर जो चालाकी ब्रिटिश सरकार ने की है, उसे देखकर लगता है इन लोगों के मन में न दया है और न ही किसी धर्म की इज्जत। मैं आप सबसे प्रार्थना करूंगा कि आप हिंदू और मुसलमान अब इस सरकार से एक होकर लड़ें। हम लड़ने को तैयार हैं। आप हुक्म करें, आप हमारे नेता हैं। आप हमें रास्ता बताइए। मैं चाहता हूँ पंजाब और खिलाफत को एक ही मानकर आप सब सरकार के खिलाफ असहयोग आंदोलन करें। ठीक है, हमें मंजूर है। आप जो कहेंगे हम करेंगे। तो भाइयों आओ हम मिलकर लड़ाई लड़ें। बोलो भारत माता की जय। 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 सितंबर 1920 में कलकत्ता में कांग्रेस का एक विशेष अधिवेशन किया गया। भाइयों और बहनों, कांग्रेस के इस अधिवेशन में हमें कई प्रश्नों पर विचार करना है। देश के विभिन्न स्थानों से लगभग 2 लाख उत्साही प्रतिनिधि इस सम्मेलन में भाग ले रहे हैं। हमें खुशी है कि महिलाएं भी हमारे कार्यक्रमों में सक्रिय रूप से भाग ले रही हैं। महात्मा गांधी जिंदाबाद। महात्मा गांधी जिंदाबाद। महात्मा गांधी जिंदाबाद। हमारे अध्यक्ष हैं श्री विजय राघवाचार्य। हमारे प्रिय नेता
महात्मा गांधी सबसे पहले आपके सामने बोलेंगे। महात्मा गांधी की जय, महात्मा गांधी की जय, 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 जय। भाइयों और बहनों, अन्याय को दूर करने के लिए हमने असहयोग आंदोलन चलाया है। हमारा मुख्य उद्देश्य है स्वराज पाना। हमें भीख मांगने से कुछ नहीं मिलेगा। हमें अपने अधिकारों को स्वयं प्राप्त करना होगा। ब्रिटिश सरकार झूठे वादे करके अपना विश्वास खो चुकी है। अगर मेरे दिल में आग है और अगर वही आग आपके दिल में भी है, तो आइए हिंदू और मुसलमान भाइयों एक साथ मिलकर ये प्रण करें कि अब हमें गुलामी नहीं करनी, हमें स्वराज्य चाहिए। स्वराज्य हम लेकर रहेंगे। जिंदाबाद, 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 जिंदाबाद। हम आपके साथ हैं। हमें स्वराज्य चाहिए। कृपया आप लोग शांत रहें। जो असहयोग आंदोलन कांग्रेस ने शुरू किया है, उसके लिए कुछ प्रस्ताव इस तरह पास किए गए हैं। छात्रों से स्कूल छोड़ने और कॉलेज छोड़ने की अपील, वकीलों से अदालतों में काम बंद करने की अपील, व्यापारियों से विदेशी माल का बहिष्कार करने और स्वदेशी और हथकरघा उद्योग को प्रोत्साहित करने की अपील। हम सभी फिरंगी सेना में भर्ती होने से इनकार करें। हमारी बहनें शराब की दुकानों पर धरना देंगी। विदेशी कपड़ों की होली जलाई जाए। जिंदाबाद, जिंदाबाद। सरकार का अत्याचार बढ़ता जा रहा था। गांधी जी जनता को शांति से रहने का उपदेश देते रहे। जानते थे सरकार के अत्याचारों के बदले यदि जनता भी हिंसक हो गई तो निहत्थी जनता ही मारी जाएगी। 5 फरवरी 1922 को गोरखपुर में चौरी चौरा की पूरी घटना इस प्रकार थी। उस दिन करीब 6000 निहत्थे गांव वालों की महात्मा गांधी की जय, 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 महात्मा गांधी पुलिस के सिपाहियों ने सिर पर गोलियों की बौछार की और तब तक गोलियां चलाई जब तक गोलियां खत्म नहीं हो गई। कुछ ही घंटों में 1 दर्जन से अधिक लोग मारे गए और बहुत से घायल हुए। सिपाही गोलियां चलाकर थाने के अंदर घुस गए। इस गोलीकांड से जनता में आक्रोश बढ़ गया और उन्होंने थाने को घेर लिया और फिर थाने में आग लगी, जिसमें 18 पुलिस के आदमी मारे गए। गांधी जी इस घटना के बारे में सुनकर बहुत दुखी हुए। चौरी चौरा में जो कुछ हुआ वो बहुत सत्य और अहिंसा लेकिन अत्याचारों को हम कब तक चुप रहकर सहते रहेंगे गांधी जी? हम खून का बदला खून से लेंगे। हाँ, हम उन्हें सबक सिखा देंगे। देखिए आप लोग उत्तेजित न हो। आप जानते हैं इस सब का परिणाम क्या होगा। हमारी माताओं और बहनों को बेइज्जत किया जाए, गरीब और असहाय लोगों पर अत्याचार और भी बढ़ जाए। मैं आपसे प्रार्थना करता हूं कि आप शांति न छोड़ें। मैं आप सबसे आग्रह करता हूं कि आप सब रचनात्मक कार्यक्रमों में अपना समय लगाएं। खादी का प्रचार करें, राष्ट्रीय स्कूलों में बच्चों को अच्छी शिक्षा दें।
मैं इस असहयोग आंदोलन को यहीं बंद करना चाहता हूँ। चौरी चौरा के कांड के लिए मैं 5 दिन का उपवास रखूंगा। खिलाफत और असहयोग आंदोलन। जब अंग्रेजों का साइमन कमीशन लाया गया, चारों लोग इसका विरोध लालजी ने अभियान चलाया। पुढे असे वा साइमन कमीशन भारत आ चुका। ये कमीशन अंग्रेजी सरकार का एक और छल है, हमें भगाने की एक और कोशिश है। जब अंग्रेज ये तय करने वाले कौन होते हैं कि हमें कितनी आजादी चाहिए, तो लाला जी हमें क्या करना चाहिए? कल जब ये कमीशन लाहौर में उतरेगा तो सभी पार्टियां मिलकर इसका विरोध प्रदर्शन करेंगी और लाला जी इसका नेतृत्व आप करेंगे। हाँ, हम ये चाहते हैं कि इस प्रदर्शन में तुम लोग हमारे साथ रहो, लेकिन एक वादा रहे, ये प्रदर्शन शांतिपूर्ण है। तुम लोगों को शांत रहना होगा, चाहे कुछ भी हो। मैं वादा करता हूँ हम सिर्फ वापस जाओ साइमन कमीशन, वापस जाओ साइमन कमीशन, वापस जाओ साइमन। जय भारत माता की जय, भारत माता की जय। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। हिंदुस्तानी है हम, हिंदुस्तान है हमारा। लौट जाओ साइमन, जहाँ देश है तुम्हारा। वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम। They are saying India is ours. Go back to your country. मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय, जय, जय। What do they say now? Don't worry, sir. I have the standing order from the governor. Whatever they will, I will deal with them. Okay. वापस जाओ, वापस जाओ। यहाँ से चले जाओ। पावर दिखाएगा। मुर्दाबाद, मुर्दाबाद। जय। तुम इस तरह इन निहत्थे लोगों पर लाठियां क्यों बरसा रहे हो? अगर तुम में दम है तो अपना नाम बताओ। नाम पूछता है। स्टॉल क्रमांक 7 पार्लेटियस विद्यालय मराठी माध्यमातर्फे लावण्यात आलेला हा स्टॉल आहे। स्टॉल क्रमांक 7 पार्लेटियस विद्यालय मराठी माध्यमातर्फे लावण्यात आलेला हा स्टॉल आहे। आता एक प्रभात फेरी आपल्या समोर घेऊन येणार आहे। मैं तुम्हें आजादी दूंगा। भारतीय संस्कृतीचा विजय हो, भारतीय संस्कृतीचा विजय हो। भारत माता की जय। या स्टॉलवर प्रत्यक्ष गांधीजी, सुभाषचंद्र बोस आणि सरोजिनी नायडू जय हिंद, जय हिंद। चलो दिल्ली, चलो दिल्ली, कदम कदम बढ़ाएगा, कदम कदम बढ़ाएगा।
गरजेचे. श्रीमंत गरीब यापासून कोणाची सुटका होऊ शकत नाही. गांधीजींच्या या निर्णय सुरुवातीस नको असते, परंतु गांधीजींनी मनातला आवाज ऐकला. आतला आवाज म्हणजे भावनांच्या आहारी न जाता शांत चित्तेने एकाकीपणे मनात स्फुरतो तो आतला आवाज. गांधीजींनी मनातला आवाज ऐकला व त्यांनी सर्वप्रथम व्हाईसरॉय आर्टिकला पत्र पाठवलं. गांधीजींना त्यांचे इतरांप्रमाणे महत्त्व कळाले नाही. त्यांनी गांधीजी व त्यांच्या दांडी यात्रेकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केले. गांधीजींनी 78 सामान्य स्वयंसेवकांना घेऊन दांडी यात्रेला 12 मार्चच्या दांडी यात्रेला निघाले. यात एकही भारतीयत्व नव्हता. अपवाद म्हणजे खुद गांधीजी होते. साबरमती ते दांडी हे अंतर 385 किलोमीटर होते. गांधीजी व त्यांच्या सहकार्याने हे अंतर पायी पूर्ण केले. गांधीजी हे अंतर पार करताना गांधीजीला अनेक कार्यकर्ते येऊन मिळाले. शेवटी 6 एप्रिल 1930ला गांधीजी दांडी समुद्र किनाऱ्यावर येऊन पोहोचले. आणि येऊन म्हणाले, पूर्ण स्वराज्य यदि हमारा जन्मसिद्ध अधिकार है तो हमें ये अधिकार प्राप्त करने में कितना समय लगना चाहिए? जिस कोटि मनुष्य स्वतंत्रता प्राप्ति का संकल्प करे तो उन्हें वह मिलती ही है. हे म्हणून गांधीजींनी कायदा मोडला. हे तसेच देशभरात अनेक कायदे मोडण्यात आले. मिठावरील कर हे नुसते हे एक निमित्त होते, परंतु गांधीजींना लोकांना लोकसंघटनेची व लोकसंघटना करायची होती. ब्रिटिश सरकारने मिठावर लावलेल्या कराला विरोध दर्शवण्यासाठी गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह करण्याची घोषणा केली. सत्याग्रहाची सुरुवात दांडी येथून झाली. सत्याग्रहात अनेक भारतीयांचा सहभाग होता. लोकांमधील हा असंतोष दडपून टाकण्यासाठी इंग्रज सरकारने महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल इत्यादी नेत्यांना अटक केली. यांच्या अटकेनंतरही काँग्रेसने हा सत्याग्रह पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला. पुढे 76 वर्षीय अब्बास तय्यबजी यांनी कस्तुरबा गांधी यांच्या नेतृत्वाखाली धारासना सत्याग्रहाचे नेतृत्व करण्याचे ठरवले. परंतु धारासनाला पोहोचण्यापूर्वीच इंग्रज सरकारने त्या दोघांनाही अटक केली. पुढे हा सत्याग्रह सरोजिनी नायडू व मौलाना अब्दुल कलाम आझाद यांच्या नेतृत्वाखाली चालू राहिला. सत्याग्रहींना उपदेश करताना सरोजिनी नायडू म्हणतात की कोणत्याही कठीण परिस्थितीत हिंसा करायची नाही. तुम्हाला मारझोड केली जाईल, परंतु तुम्ही प्रतिकार करायचा नाही आणि प्रतिकार करण्यासाठी हातही उगारायचा नाही. सरोजिनी नायडूंनी उपदेश केल्याप्रमाणे सत्याग्रहींनी अहिंसेचा मार्ग सोडला नाही. अमेरिकन पत्रकार वेब मिलर हे सत्याग्रहाचं वर्णन करताना म्हणतात, सत्याग्रह अहिंसेच्या मार्गाने सुरू आहे. लाठीमारात अनेक सत्याग्रही रक्तबंबाळ होत आहेत. अनेकांची डोकी फुटत आहेत, पण एकही सत्याग्रही स्वतःच्या बचावासाठी हात उगारत नाही. मार खाण्यासाठी लोक रांगेने पुढे येत होते. पोलीस मारून मारून दमत होते, पण लोक दमत नव्हते. पोलिसांनी सत्याग्रहींना लाथाबुक्क्याने मारलं. शेवटी कंटाळून पोलिसांनी त्या सत्याग्रहींना खड्ड्यामध्ये ढकललं. यात 320 लोक जखमी झाले. उपायाअभावी काही लोक मृत्युमुखी देखील पडले. या सत्याग्रहाने संपूर्ण जगाचे लक्ष भारताच्या स्वातंत्र्याकडे वेधले होते. धारासनाच्या लोकांनी त्यांच्या पूर्वजांचं हे बलिदान स्मरणात ठेवलं आहे. त्यांच्या पूर्वजांच्या रक्ताने सिंचलेल्या मातीत त्यांनी आज हरितक्रांती केली आणि हीच त्यांच्या प्रती आज खरी मानवंदना ठरली. पुढे आपण समीकरणाची माहिती बघूया. जवाहरलाल नेहरू या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 1970 मध्ये ते संपूर्ण भारतभर फिरले. 1987 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला होता. स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष व संयुक्त भारत हे खान अब्दुल गफार खान यांचे ध्येय होते. गांधीजींच्या अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गांना प्रेरित होऊन त्यांनी 1970 मध्ये त्यांनी खुदाई खिदमतगार परमेश्वराचे सेवक हा ग्रंथ
या संघटनेची स्थापना केली होती. खान अब्दुल गफ्फार खान यांच्या स्मरणार्थ माय लाईफ अँड स्ट्रगल या संघटनेची स्थापना त्यांनी 1969 23 एप्रिल 1930 रोजी खान अब्दुल गफ्फार खान यांनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला. त्यावेळी त्यांना अटक करण्यात आली. तेव्हा खुदाई खिदमतगार संघटनेचे सदस्य विरोध दर्शवण्यासाठी पेशावर येथील शहर इस्लाम खानी बाजारात एकत्र आले होते. इंग्रजांनी अहिंसात्मक व निशस्त्र गोळीबार करण्याचा आदेश दिला. त्यामुळे जवळजवळ सुमारे 200 ते 250 लोक मृत्युमुखी पडले. आठवडाभर पेशावर शहर सत्याग्रहींच्या ताब्यात होते. इंग्रज अधिकाऱ्याने गढवाल पलटणीला सत्याग्रहींवर गोळीबार करण्याचा आदेश दिला. परंतु गढवाल पलटणीचे अधिकारी चंद्रसिंग ठाकूर यांनी गोळीबार करण्यास नकार दिला. मी सुभाषचंद्र बोस, आझाद हिंद सेनेचा आणि या भारतभूमीचा एक सेवक. माझा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओरिसामधील कटक येथे झाला. माझे वडील जानकीनाथ बसरू हे कटकमधील ज्येष्ठ कायदेपंडित होते. तर आई प्रभावती देवी ही प्रेमळ स्वभावाची, संस्कारक्षम व धार्मिक होती. मी 1919 साली BA झालो. पुढे इंग्लंडमध्ये जाऊन ICSE परीक्षेत मी 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. राष्ट्रीय आंदोलनात सहभागी होण्यासाठी मी माझी ICS पदाची नोकरीसुद्धा सोडली. राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदी मी 2 वेळा निवडून आलो. 1939 मध्ये इंग्लंड दुसऱ्या महायुद्धात गुंतलेला असताना भारतात तीव्र जनआंदोलन करावे व गरज भासल्यास इंग्लंडच्या शत्रूचीही मदत घ्यावी हा माझा विचार काही ज्येष्ठ नेत्यांना पटला नाही. म्हणून मी राष्ट्रीय सभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. पुढे 3 मे 1939 मध्ये मी फॉरवर्ड ब्लॉक नावाचा स्वतंत्र पक्ष स्थापन केला. तेव्हा मला इंग्रजांनी नगरकैदेत ठेवले. मी तेथून वेषांतर करून तेथून पलायन केले व तेथून मी जर्मनीला पोहोचलो. तिथे मी फ्री इंडिया सेंटरची स्थापना केली. कॅप्टन मोहन सिंग व राजबिहारी